काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यामुळे सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा। सोनिया गांधींनी खरगेंना नाराजी बोलून दाखवली तर काँग्रेसने आरोप फेटाळले। सोनिया गांधींचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय? मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला बोल तर राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही, फडणवीसांची टीका। पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका। मोदींनी जॅकेटवरती तिरंगा उलटा लावल्याचा आरोप। नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया, लाल किल्ल्यावरनं मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। महिला आरक्षण विधेयकावरती राजकारण झाल्याचीही खंत व्यक्त। नारी शक्ती विधेयक 2023 ला मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही? संजय राऊतांचा सवाल तर विधेयक एक मतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा। शिंदेचे आमदार शरद सोनवणेंची पत्रकाराला धमकी। 15 ऑगस्ट होऊ दे, तुझ्याकडे पाहतो, माझ्यावरती पहिल्यापासून खूप कलम, शरद सोनवणेंची भर सभेत धमकी। कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवणार। प्रताप सरनाईकांचा मिश्किल टोला तर गंभीर प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी टिंगलटवाळी सुरू, कैलास पाटलांची टीका। मनोज जरांगेंच्या उपस्थितीत आरक्षण अभ्यासकांची उद्या बैठक। अंतर्वालीत जरांगे आरक्षण अभ्यासकांशी चर्चा करणार। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही, 18 तारखेपासून कारवाई करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा तर कल्याण, डोंबिवली, नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकांकडून मुदतवाढीची मागणी। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा। सीमा दलाच्या जवानांकडून शिस्तबद्ध संचलन। महाराष्ट्राच्या पारंपरिक मल्लखांब खेळासह लेझिमचा नाद दुमदुमला।